अब्दुलला झोपच येत नव्हती. कशी येणार? आजच संध्याकाळी तो आपला जीवाभावाचा मित्र शौकतच्या कबरीवर मिट्टी टाकून आला होता. कालपर्यंत आपण ज्याच्या खांद्यावर हात टाकून फिरलो तोच आता आपल्याला सोडून एकटाच जन्नतच्या वाटेवर निघून गेलाय हे सत्य अब्दुलला पचत नव्हते. शौकतचा मृत्यूही किती भयानक होता. आज बुधवार म्हणून मटण घ्यायला शौकतच्या दुकानावर गिऱ्हाईकांची झुंबड उडाली होती. शेवटी दुपारी 1 वाजता त्याला जेवणाची फुरसत मिळाली. डबा खाऊन झाल्यावर त्याने हात धुतले आणि सहजच भिंतीवर लटकावलेल्या जुन्या आरशात नजर टाकली. केस ठीकठाक केले, पण एकाएकी त्याला काय वाटले कुणास ठाऊक. तो त्या आरशाकडे एकटक पाहतच राहिला. मग संमोहित झाल्यासारखा त्याने आपला मटण कापायचा धारदार सुरा उचलला आणि खसकन स्वतःच्या छातीत घुसवला. मग आपल्याच रक्ताच्या थारोळ्यात कितीतरी वेळ तडफडत राहिला. दिवसा ढवळ्या भर बाजारात सर्वांदेखत हे घडलं. कितीतरी जण हे दृश्य पाहून चक्कर येऊन कोसळले. बाजारात गावात मातमची अवकळा पसरली. पोलिसांनी येऊन आत्महत्या नोंदवली, पण त्याने आत्महत्या करावी असे कुठलेच कारण नव्हते. असते तर ते अब्दुलला नक्कीच ठाऊक असते, कारण शौकत त्याचा जिगरी यार होता. कब्रस्तानमध्ये शौकतला अलविदा म्हणताना अब्दुलच्या पोटात खड्डा पडला. त्याच्या पायातील बळ नाहीसं होऊन तो खालीच कोसळला. शौकत आपल्या कानात काहीतरी सांगतोय असं त्याला वाटलं. शेवटी दोघा चौघांनी रिक्षा करून अब्दुलला त्याच्या घरी आणून सोडलं. आणि आता मध्यरात्र उलटून गेली. मातमचा माहोल असूनही पूर्ण खाटीकवाडी दिवसभराच्या थकव्याने झोपेच्या अधीन झाली. तरी अब्दुलला झोपच येत नाहीये. कोपऱ्याजवळच्या अंधाऱ्या खोलीतून आवाज आला. आवाज शौकतचाच आहे हे अब्दुलने ओळखलं, पण कब्रस्तानमध्ये झाला तसा हाही भासच असेल असे त्याला वाटले. आणि तोंड उशीत खुपसून तो गुपचूप पडून राहिला. थोडा वेळ गेला, मग पुन्हा अब्दुलने काहीतरी ऐकलं. घोटना बे आता, काय झोपतोस? चल, दौलताबादला एक चक्कर मारून येऊया. बडे दिनों से गए नहीं. आणि अब्दुल खाडकन उठून उभा राहिला. हा नक्कीच भास नाही, शौकतच बोलत असावा. म्हणजे तो अजून जिवंत आहे की मला वेड लागलंय? खात्री करायला अब्दुल उठून त्या कोपऱ्याजवळच्या खोलीत गेला. तिथला पिवळट बल्ब त्याने लावला. खोलीत कोणीच नव्हतं. सगळे आपापल्या खोल्यातून गुपचूप झोपलेले. म्हणजे आपल्याला झाला तो भासच. आपला जानी दोस्त आपल्याला असा तडकाफडकी सोडून गेलाय हे मानायला अब्दुलचे मन तयारच होईना. तो तिथेच एका खुर्चीवर टेकला. समोरच फुटका आरसा उभा करून ठेवलेला होता. तो बदला म्हणून त्याच्या अम्मीने कितीतरी वेळा त्याच्या मागे भुणभुण लावली होती, पण अब्दुलने लक्षच दिले नव्हते. आज त्याच आरशाकडे टक लावून शौकतच्या जाण्याने तयार झालेली आपल्या आयुष्यातली पोकळी कुठे दिसते का हे तो शोधत होता. पण एकाएकी त्याची तंद्रीच लागली. आरशातले प्रतिबिंब वेडावून दाखवते आहे असे त्याला वाटले. अब्दुलने डोळे चोळले, पण त्याचे प्रतिबिंब मात्र स्थिरच होते. तो उठून त्या आरशाजवळ गेला. अँटिना हलला की टीव्हीवरची चित्रे हलावीत तशी ती प्रतिमा अधूनमधून थरथरत होती. इतक्यात तो पिवळट बल्बही बागबुक करू लागला. अब्दुलने जरा वेळ त्याच्याकडे पाहिलं. पुन्हा तो आधीसारखाच निस्तेज पेटू लागला. मग त्या खोलीबाहेर पडण्यापूर्वी अब्दुलने पुन्हा एकदा आरशात पाहिलं आणि तो उडालाच. कारण आरशातली त्याची प्रतिमा त्याच्यापेक्षा कितीतरी हिडीस आणि भयंकर दिसत होती. पण भयाचेही एक वेगळेच आकर्षण असते. तो त्या प्रतिमेकडे जितकं अधिक पाहू लागला तितकी अधिक ती प्रतिमा त्याला संमोहित करू लागली.
आणि मग बघता बघता त्याने आपल्या दोन्ही हातांनी आपलाच जबडा उचकटायला सुरुवात केली. होणाऱ्या वेदनांची जराही फिकीर न करता पछाडल्यासारखा तो हे कृत्य करत होता. डोक्याची 2 शकले होऊन निष्प्राण झाल्यावरच तो थांबला. शौकतच्या पाठोपाठ अब्दुलही तशाच भयंकर पद्धतीने मरण पावला. गावात एकच घबराट पसरली. 2 धडधाकट नौजवान मुलांचे असे तडकाफडकी भयानक पद्धतीने जाणे पूर्ण गावालाच हादरवून गेले. पुढे काय लिहावं याचा विचार करत कागदाला पेन टेकवून बराच वेळ बसलो असतानाच लिंबाजीचा फोन आला. आपल्याला लवकरात लवकर संभाजीनगरला पोचावं लागेल, तो घाईघाईने म्हणाला. का रे, काय झालं अचानक? मी काळजीने विचारलं. काही विचारू नकोस, अत्यंत भयंकर आणि दुःखद घटना घडली आहे, लिंबाजी म्हणाला. आणि मग त्याने अब्दुलची घटना तपशीलवार ऐकवली. खरंच गंभीर आहे रे. प्रथम दर्शनी हा कुठला तरी सांसर्गिक मनोविकार वाटतोय. तात्पुरता उपाय म्हणून तू तुझ्या मित्रांना आपापल्या घरातील आरसे कापडाने झाकून ठेवायला सांग. पूर्ण गावात तसंच करा असा निरोप धाडायला सांग, मी सल्ला दिला. अरे पण असे आरसे झाकून किती दिवस चालेल? आणि कुणाकुणाचे आरसे झाकून ठेवायचे? मागच्या 2 महिन्यात आसपासच्या गावात अशा 7 घटना घडल्या आहेत, लिंबाजीने बातमी पुरवली. काय 7? मग कुणी काहीच कसं केलं नाही? मी भयचकित होत विचारलं. केलं ना. 2 मृत्यू झाल्यावरच लोकांनी मंत्र तंत्र मुल्ला मौलवी सर्व काही केलं. पण ही शक्ती या सगळ्यांपलीकडे आहे असं म्हणतात. अरे तिकडचा एक मोठा तांत्रिक अशाच एका रहस्यमय मृत्यूनंतर प्रेतात्म्याशी रुहानी बातचीत करायला त्या घरातला आरसा आपल्या घरी घेऊन गेला. आरशातला जिन पकडून हा मौत का सिलसिला थांबवतो अशी कसम त्याने खाल्ली. पण 3ऱ्या दिवशी त्या मांत्रिकाचीच रूह त्याचा देह सोडून गेली. तो कसा मेला ठाऊक आहे? कसा? मी सावधपणे विचारलं. तो आरसा फोडून त्या आरशाच्याच काचा त्याने बिर्याणीसोबत कालवून खाल्ल्या, लिंबाजीने पटकन सांगून टाकलं. माझ्या पोटात खड्डाच पडला. आम्ही मृत्यू पाहिला होता, भूते पाहिली होती, इतकंच काय मायावी याक्षिकही पाहिला. पण मृत्यूची अशी भयंकर रूपं नवीनच होती. ही काहीतरी विलक्षण आणि महाभयंकर केस आहे हे समजायला फार वेळ लागला नाही. तू फारच माहिती जमवलेली दिसते आहे, मी कौतुकाने म्हटलं. पण त्यातली किती खरी आणि किती खोटी याची शहानिशा प्रत्यक्ष जाऊनच करावी लागेल. मी तर तयार आहे. योगेशही येतोय. अजून कुणाला घ्यायचंय की 3च तिकीटं बुक करू? लिंबाजीने विचारलं. बाकीच्यांचा अजून मनालीचा थकवाही उतरला नसेल रे. लगेचच इतकी मोठी केस नको सगळ्यांच्या डोक्यावर. आपण 3घच निघूया. राजेशला कल्पना देऊन ठेवूया. गरज लागली तर तो मागून सर्वांना घेऊन येईलच. तू तिकीटं बुक कर ट्रेनची, मी म्हटलं. आणि सचिन, त्याला न सांगता जायचं? लिंबाजीने हसत विचारलं. उत्तन आणि बायताखोलच्या वेळेस फारच त्रास झालाय त्याला. मनालीत तर त्याने हातच टेकल्यात. 1 महिना चोरीची केससुद्धा घेऊ नका असं त्याने आधीच बजावलंय. आणि केसचं गांभीर्य पाहता त्याला या केसपासून दूरच ठेवलेलं बरं. ही घटना ऐकवली तर ग्रुपच सोडेल तो, मी म्हटलं. ठीक आहे, मग मी उद्या सकाळच्या 3 तिकीट कन्फर्म करतो, लिंबाजीने म्हटलं आणि फोन ठेवला. मी लगेचच कामाला लागलो. अशा प्रकारच्या विचित्र घटना याआधी कुठे घडल्यात का याची शोधाशोध केली. फार फार पूर्वी, म्हणजे 13व्या की 14व्या शतकात युरोपमध्ये एका गावातील सगळीच्या सगळी माणसं अचानक नाचू लागली होती. ती 2-3 दिवसानंतर आपोआपच शांत झाली. मग कुठेतरी लोकांचा एक गट अचानक वेड लागल्यासारखा हसत सुटला. हसून हसून ते जमिनीवर कोसळत आणि लोळताना पुन्हा हसत. या मास हिस्टेरियामुळे काही लोकांनी जीवसुद्धा गमावला. हृदयविकाराचा झटका येऊन ते मेले. पण इतक्या भयंकर पद्धतीने आत्मघात करून घेण्याच्या घटनेची नोंद कुठेच नव्हती. शेवटी विचार करून मेंदूचा भुगा होण्याची वेळ आली. तेव्हा मी सगळं बंद करून डोळे मिटले आणि शांत बसलो. पण तेवढ्यात विश्वामित्राची तपश्चर्या भंग करायला मेनका यावी तसा माझी तपश्चर्या भंग करायला सचिनचा फोन आला.
माझ्या मागे काय चाललंय तुमचं? सचिन गुरकावला. तूच मागे वळून का बघत नाहीस? मी त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. मजाक नको, मी सिरियस आहे. आत्ताच राजेशने ग्रुपवर एक मेसेज केला होता, पण मग 2च सेकंदात त्याने डिलीटही केला. त्यातलं औरंगाबाद एवढं वाचलंय मी. खरं खरं सांगा, कोण कोण चाललंय औरंगाबादला? कधी निघणार आहात तुम्ही? अजिंठा वेरूळचा प्लॅन आहे काय तुमचा? कुणी बनवला हा प्लॅन? आणि मला न घेताच प्लॅन बनवण्याची हिंमतच कशी झाली तुमची? त्याने एकामागून एक प्रश्नांचा तोफखाना सुरू केला. कुणी कुठेच फिरायला जात नाही आहे. एक विचित्र आणि भयंकर केस आले आहे, म्हणून मी, लिंबाजी आणि योगेश जातोय. तुम्ही आराम करा, गरज असेल तर मागून बोलवतोच. मी सरळ खरं कारणच सांगून टाकलं. साल्यांनो, तुमच्यावर तर मला काडी इतकाही विश्वास नाही. तुम्हा तिघांना खूप आधीपासून अजिंठ्याला जाऊन यायचं होतं ठाऊक आहे मला. ते काही नाही, मी पण येणार. लिंबाजीला 4 तिकीटं बुक करायला सांग. सचिन अडूनच बसला. माझा नाईलाज झाला. ठीक आहे, सांगतो, पण तिथे गेलो आणि खरं कारण लक्षात आल्यावर अजिबात कुरकुर करायची नाही. नंतर मागून रडलास तर सरळ तुझं पार्सल करून कुरिअरने मुंबईला पाठवून देईन, समजलास? मी रागाने म्हटलं. ओके. मी काही कुणाला घाबरतो की काय? आताच मनालीला एका सायको सिरियल किलरला कसा गोळ्या घालून आलोय माहिती आहे ना? नाही, तुला कसं माहीत असेल रे? तू तेव्हा त्या मुलांसोबत तळघरात लपला होतास ना? अरे, जीवावर खेळून मी त्या किलरला यमसदनी धाडलंय. अशा छोट्या मोठ्या केसेसला भीत नाही मी. तू कधी निघायचंय ते बोल, सचिन भयंकर आत्मविश्वासाने म्हणाला. ठीक आहे, मग उद्या सकाळी 7 वाजता दादर स्टेशनवर भेट आणि भोग आपल्या कर्माची फळं. मी चिडून फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही औरंगाबादच्या ट्रेनमध्ये 4घंही बसलो होतो. नियमाप्रमाणे सचिनने गाडी सुटल्याबरोबर डब्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याच्या धंद्याला आर्थिक हातभार लावायला सुरुवात केली. दुपार होता होता बरेचसे पदार्थ आणि तेवढाच लंच पोटात गेल्यामुळे त्याला सुस्ती आली. तो योगेशच्या खांद्यावर डोकं टेकू लागला. अरे बैला, नीट झोप ना. तुझ्या नावातच चीन आहे म्हणून नेहमीच शेजाऱ्यांना त्रास दिला पाहिजे का? योगेश चिडून म्हणाला. पण कुणाचं ऐकून घेईल तो सचिन कसला. तो उलट म्हणाला, सीट तुझ्या एकट्याचीच आहे काय? हे इथून ते इथपर्यंत माझी बॉर्डर आहे. माझ्या बॉर्डरमध्ये घुसखोरी करू नकोस. आपल्या लिमिटमध्ये राहा. याला खरोखरच चीनमध्ये पाठवून द्यायला हवा. पुढचा सा काढला तर याच्या नावातच चीन आहे आणि स्वभावातही. हा माणूस भारतात राहण्याच्या पात्रतेचाच नाही. योगेश भडकला. इतक्यात लिंबाजी चार्जर हवा म्हणून वर ठेवलेली आपली बॅग काढू लागला. ते पाहताच सचिन ओरडला. माझी बॅग नीट ठेव. आपले सगळे पैसे आहेत त्यात. लिंबाजी स्टॅच्यूसारखा उभाच राहिला. योगेशने कपाळावर हात मारून घेतला. पूर्ण डबाच आमच्याकडे टवकारून पाहू लागला. सचिन, अजून थोडं मोठ्याने बोलला असतास ना तर आसपासच्या 3-4 डब्यांनीही ऐकलं असतं रे. आता ती बॅग मांडीवर घे आणि बस रखवाली करत. मी टोमणा मारला. याला कशाला आणलाय मग? सचिनने योगेशकडे बोट दाखवून म्हटलं. मर तू एकटाच. असं बोलून योगेश आमच्या बाजूला येऊन बसला. सचिनने तीच बॅग डोक्याखाली घेतली आणि रिकाम्या झालेल्या सीटवर मस्तपैकी ताणून दिली. त्याला असं आरामात लोळताना पाहून आमचा संताप क्षणाक्षणाला वाढत होता. कधी कधी मला वाटतं हा हे सगळं जाणून बुजून करतो. बघ ना, आता हा एकटा एका सीटवर झोपणार आणि आपण तिघं औरंगाबाद येईपर्यंत बसून राहायचं. लिंबाजी कुरकुरला. सालं, मला तर एक कळत नाही, आपल्यासारख्या सभ्य लोकांच्या ग्रुपमध्ये हा असभ्य माणूस घुसलाच कसा? योगेशने शंका प्रकट केली. कोण घेऊन आलं होतं रे याला? विशाल की मंगेश? त्याचा पत्ता लावा आणि दंड बसवा 1 लाख रुपयांचा. आपल्याला होणाऱ्या मानसिक त्रासाची भरपाई म्हणून वाटून घेऊया, लिंबाजीने सुचवलं. काही उपयोग नाही, त्यातही आपला वाटा मागेल तो, मी म्हटलं. मी ऐकतोय हा सगळं. हॉटेलवर पोचलो ना की एकेकाचा चुन चुन के बदला घेईन. सचिन बंद डोळ्यांनीच गुरगुरला. याच्याकडे पाहिलं ना की आपल्या ग्रुपचं भवितव्य अंधारात असलेलं दिसतं रे मला.
योगेश चुकचुकत म्हणाला. 7-8 तासांनी आम्ही औरंगाबाद स्थानकावर उतरलो. एका रिक्षावाल्याने आम्हाला ठरवलेल्या हॉटेलपाशी सोडलं. हॉटेल मार्केटपासून दूर पण गावांपासून जवळच होतं. आम्हाला अशीच जागा हवी होती. यावेळी आम्ही 2 डबल बेड असलेला एकच रूम घेतला. हॉटेलचं रेस्टॉरंट तितकंसं मोठं नसल्याने फक्त चहा नाश्ता इथे उरकायचा आणि जेवणासाठी बाहेरच जायचं असं ठरलं. बरोबर आहे, आय ॲग्री. असं केलं ना की रोज वेगवेगळ्या हॉटेलात जेवायला मिळतं, नवनवीन पदार्थ टेस्ट करता येतात. सचिनने आपलं मत मांडलं. तू पिकनिकला आलायस का इथे? ही एक बजेट केस आहे. आपण स्वखर्चाने शोध मोहिमेवर आलोय, त्यामुळे खर्च जरा सांभाळूनच करायचा आहे, लिंबाजीने बजावलं. खर्चाचं तू मला सांगूच नकोस. माझा खर्च असतोच किती. काय लागतं या टीचभर पोटाला? सचिनने नाटकी स्वरात विचारलं. वडापाव, समोसा, चहा, कोल्ड्रिंक, भेळ, चिक्की, 2 पेरू, अर्धा डझन केळी आणि मग फुल लंच. लिंबाजीने गाडीतली यादी ऐकवली. पुरे. तू मनालीला एकट्याने 3,500चं पॅराशूट उडवलंस ते सांग ना. सचिनने जुना हिसाब बाहेर काढला. अरे ती केसची गरज होती, त्याशिवाय गाडी सापडली असती का? योगेशने वादात उडी घेतली. मला वाटलंच हा घुसणार मध्ये. तुझी वकिली करायची किती रुपये देतोस रे याला? सचिनने लिंबाजीलाच उलट प्रश्न विचारला. आतमध्ये अर्थशास्त्रावर अशी ज्वलंत चर्चा सुरू आहे हे पाहून मी गुपचूप दाराबाहेर सटकलो. बाहेर पडताच एक खोल श्वास घेतला. सूर्यास्ताची वेळ होती. मागच्या वर्षी या भागात सरासरीपेक्षा अधिकच पाऊस झाला असल्याचं झाडांची हिरवाई पाहून कळत होतं. रस्त्यांच्या कडेला कडुनिंबाची झाडं फार दिसली, त्यामुळेच हवेत गारवा आणि ताजेपणा असावा. त्याच मनमोकळ्या वातावरणात एक रपेट मारावी म्हणून मी उगाचच कुठेतरी चालत निघालो. तो रस्ता पश्चिमेकडे जात असावा, कारण माझ्यासमोर सूर्याचं लालेलाल बिंब क्षितिजाखाली जाताना दिसलं. इतका मोठा आणि स्पष्ट सूर्यास्त मी यापूर्वी पाहिला नव्हता. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात गेलो की निसर्गाने काहीतरी सुंदर गुपित आपल्यासाठी राखून ठेवलेलंच असतं. अंधार पडू लागला तेव्हा मी मागे फिरलो, नाहीतर नव्या ठिकाणी उगीचच रस्ता चुकायचा. थोडं चालल्यावर एका कमी वर्दळ असलेल्या भागात पोचलो. हा निवासी भाग असावा. एका बाजूला 2-3 मजली इमारतींची छोटीशी वसाहत होती. दुसऱ्या बाजूला मेडिकल, किराणा दुकान आणि सलून रांगेत उभे होते. तिथल्या मेडिकलमधून एक तरुणी सामान घेऊन बाहेर पडली आणि माझ्या पुढे चालू लागली. 1-2दा तिने शेजारी पार्क केलेल्या गाड्यांच्या काचांमध्ये सहजच आपलं रूप पाहिलं. पुढे आलेले केस कानांमागे टाकले आणि पुन्हा चालू लागली. अचानक एका गाडीजवळ ती थबकली. बंद काचांमधून आत रोखून पाहू लागली. प्रथम ती तिचीच गाडी असावी असं मला वाटलं, पण तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला नाही. ती स्वतःलाच आरशात पाहत असेल असंही वाटलं, पण ती पूर्णपणे निश्चल उभी होती. तिची पापणीही लवत नसावी. गाडीत काही संशयास्पद तर नसेल ना? माझ्यातला गुप्तहेर जागा झाला. मी लगबगीने आमच्यामधील अंतर कापत तिच्यापर्यंत पोचलो. जवळ उभा राहून गाडीत डोकावलो, पण आत कोणीच नव्हतं. अचानक हिला काय झालं या संभ्रमात असतानाच तिने आपल्या हातातील पिशवी खाली टाकली आणि आपलं डोकं दणादण त्या गाडीच्या काचेवर आदळू लागली. 2च दणक्यात काच तडकली. गाडीचा सेफ्टी हॉर्न वाजू लागला. मी तिला आवरण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यात विलक्षण ताकद संचारली असावी. तिने मला एकाच फटक्यात दूर फेकून दिलं. धडपडत मी पुन्हा तिच्यापर्यंत पोचलो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्या एकट्याने बधेना. हा गोंधळ ऐकून आसपासचे दुकानदार तिथे धावले. आम्ही दोघं पती-पत्नी असून घरगुती भांडणामुळे रागावून ती जीव देण्याचा प्रयत्न करत असावी असाच प्रथम लोकांचा समज झाला. तोपर्यंत काच तडकली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. ती दुसऱ्या काचेकडे वळली. आता मात्र जमलेल्या गर्दीतून 4-5 जणांनी तिला घट्ट धरलं. ती त्यांना ढकलून पुन्हा गाडीकडे धावण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळं काय चाललंय? लोक मला विचारू लागले.
मी आजच इथे आलोय, हिचा माझा काही एक संबंध नाही, मी लोकांचा गैरसमज दूर करत म्हटलं. हे घ्या, हे तिच्या नाकाजवळ धरा, म्हणजे ती जरा शांत होईल. मेडिकलवाल्याने मला रुमालावर काहीतरी शिंपडून देत म्हटलं. 3 जणांनी तिला दोन्ही बाजूंनी धरलं होतं, तरीही ती भयंकर हालचाल करत होती. मी रुमाल घेऊन तिच्या चेहऱ्यासमोर आलो. रुमालात कदाचित क्लोरोफॉर्मच असावा. तिचा चेहरा खाली होता. मी समोर जाताच तिने माझ्याकडे तोंड वर करून पाहिलं आणि मी हादरलोच. तिच्या डोळ्यातील काळी बुबुळे गायबच झाली होती आणि फक्त पांढरा पडदा उरलेला. ती भूतासारखी दिसत होती आणि सारखा एकच शब्द पुटपुटत होती, इब्लीस, इब्लीस, इब्लीस.